नमस्कार. आजच्या या चार्ट पॅटर्नच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चार्ट पॅटर्नचे टाइप्स किती असतात, चार्ट पॅटर्न म्हणजे काय किंवा चार्ट पॅटर्नला आपण कसं आपल्या ट्रेडिंगमध्ये यूज करू शकतो, हे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण थोडीशी उजळणी घेऊया व्हाईट बोर्डवरती. नक्की शेअर मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न तयार कसे होतात त्यावर. ओके. जर समजा ही स्केल असेल आणि हा टाइम फ्रेम असेल, तर या ठिकाणी मध्ये म्हणजे अपट्रेंडला गेल्यानंतर जर रेजिस्टन्स आला तर स्टॉक इथे थांबणार, राईट. थांबल्यानंतर जर त्याला खाली यायचं नसेल किंवा त्यावेळी खाली यायचं नसेल तर तो या ठिकाणी एक डिझाईन तयार करणार. आता डिझाईन तयार करताना तो सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा आधार घेतो. इकडे रेजिस्टन्स आहे आणि इकडे सपोर्ट आहे, याचा आधार घेऊन सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये एक डिझाईन तयार करणार. आता या डिझाईनचा ब्रेकआउट जर वरच्या दिशेला झाला तर स्टॉक वरती पळणार, याचा ब्रेकडाऊन खालच्या दिशेला झाला तर तो खाली पळणार. ओके. आता या आजच्या भागात आपण फक्त ह्याचे टाइप्स बघणार आहोत. ह्याचं टार्गेट कसं डिसाइड करायचं हे आपण ऍडव्हान्सच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. आता फक्त तुमच्या डोळ्यांना सवय लावा की चार्ट पॅटर्न दिसतात कसे आणि त्यांना शोधायचं कसं. तर आता सगळा खेळ आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर. जर तुम्हाला रेजिस्टन्सची लाईन ड्रॉ करता येत असेल, सपोर्टची लाईन ड्रॉ करता येत असेल व्यवस्थित, तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर सेलिंग करायचंय, या ठिकाणी आल्यानंतर बाईंग करायचंय, हे तुमच्या लक्षात येणार. आता सध्याला तुमचे कदाचित मुद्दे क्लिअर होत नसतील, पण जसं आपण पुढे जाणार ना तसं तुमचं बऱ्यापैकी मुद्दे क्लिअर होणार आणि तुम्हाला बऱ्यापैकी समजत जाणार. चार्ट पॅटर्न हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जसं सपोर्ट रेजिस्टन्स आहे तसं चार्ट पॅटर्न आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये असे काही पॅटर्न्स तयार होतात जे आपल्याला जास्त पैसे मिळवून देऊ शकतात किंवा आपल्याला एक स्पेसिफिक लेवल सांगू शकतात की या लेवलला आल्यानंतर मार्केट वरती जाऊ शकतं किंवा खाली येऊ शकतं. तर आता हे चार्ट पॅटर्न किती प्रकारचे आहेत आणि ह्याच्यावरती आपण ट्रेडिंग कसं करू शकतो हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चार्ट पॅटर्नला म्हणजे जर समजा कॅन्डलस्टिक बनायला 1 आणि 2 जर कॅन्डलस्टिक रिक्वायर्ड असतील किंवा 3 रिक्वायर्ड असतील, 4 रिक्वायर्ड असतील, तर चार्ट पॅटर्न फॉर्म व्हायला जवळजवळ 40 ते 50 कॅन्डलस्टिकची गरज असते. म्हणजे छोट्या 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 40 ते 50 कॅन्डल मिळून एक चार्ट पॅटर्न तयार होतो. ओके. मग आपण काय करतो, रेजिस्टन्सची लाईन ड्रॉ करताना हाय टू हाय जॉईन करणार आणि पुढे लाईन एक्सटेंड करणार. सपोर्टची लाईन ड्रॉ करताना लो टू लो जॉईन करणार आणि पुढे लाईन एक्सटेंड करणार. ओके. मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स या 2 लाईन आपल्याला मिळाल्यानंतर आपण अनालिसिस करायचा की ह्याच्यामध्ये नक्की काय फॉर्म होतंय, तो पॅटर्न कोणता आहे. आता पॅटर्नच्या ब्रेकआउटचं किंवा ब्रेकडाऊनचं टार्गेट कसं डिसाइड करायचं हा आपला नेक्स्ट मुद्दा आहे. टार्गेट, एंट्री, स्टॉप लॉस हे आपलं पुढच्या भागामध्ये आपण कव्हर अप करणार आहोत. आता फक्त चार्ट पॅटर्नचे टाइप्स किती आहेत आणि चार्ट पॅटर्न कुठे कुठे तयार होऊ शकतात याचा आपण अंदाजा घेणार आहोत. काही बुलिश चार्ट पॅटर्न आहेत, काही बेअरिश चार्ट पॅटर्न आहेत, त्यांची नावं काय आहेत वगैरे हे सगळं आपण बघणार आहोत. आता आपण जाऊया नोट्स वरती. आता हा आपला पहिला चार्ट पॅटर्न आहे असेंडिंग ब्रॉडनिंग. ओके. असेंडिंग ब्रॉडनिंग हा पहिला चार्ट पॅटर्न आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं लक्ष कशाकडे द्यायचंय, कोणतंही घर बांधताना 4 पिलर असणं खूप गरजेचं आहे. ते 4 पिलर जेवढे स्ट्रॉंग असतील तेवढंच ते तुमचं घर स्ट्रॉंग असणार. जर 4 पिलर जर कमजोर असतील तर तुमचं जे घर उभं राहतंय ते स्ट्रॉंग कधीच होणार नाही, राईट. तर मग सर्वात पहिल्यांदा आपण वरच्या साईडला रेजिस्टन्स लाईनला 2 हाय एकदम स्ट्रॉंग वाले निवडणार. ओके. असे हाय की ज्याच्यावरून आपल्याला चांगलं स्ट्रॉंग प्राइस रिजेक्शन मिळालेलं आहे. प्राइस रिजेक्शन म्हणजे प्राइस वरती जाते आणि इकडून ती रिजेक्ट झाली या रेजिस्टन्स पासून आणि खाली पडली. असे 2 पॉइंट्स निवडणार किंवा अशा 2 कॅन्डल्स निवडणार
ज्याच्यापासून आपल्याला स्ट्रॉंग प्राइस रिजेक्शन मिळालेलं आहे. मग त्याच्या हाय पासून त्या कॅन्डल्सच्या हाय टू हाय ला जॉईन करणार. जर शॅडो मोठी असेल तर बॉडी टू बॉडी जॉईन करणार आणि पुढे लाईन एक्सटेंड करणार. ही झाली आपली रेजिस्टन्सची लाईन. तसंच डाऊन साइडला सपोर्टला आपण लो टू लो जॉईन करणार आणि पुढे लाईन एक्सटेंड करणार. आता एकदा का हा तुमचा पाया मजबूत झाला ना की मग तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचं. जोपर्यंत हे 4 पॉइंट तयार होत नाही तोपर्यंत शांत बसायचं. या 5व्या पॉइंटला आपण सेलिंग करायची, 6व्या पॉइंटला इकडे बाईंग करायची, परत 7व्या पॉइंटला सेलिंग, परत 8व्या पॉइंटला बाईंग. हे कंटिन्युअसली चालत राहणार असेंडिंग ब्रॉडनिंग मध्ये. इथून सुरुवात झाली, फर्स्ट पॉइंटला रिजेक्शन, सेकंड पॉइंटला परत वरती, थर्ड पॉइंटला खाली, फोर्थ पॉइंटला परत वरती. हे एकदा 4 पिलर मिळाले की आपण इथून इनसाइड ट्रेडिंग करू शकतो. इनसाइड ट्रेडिंग म्हणजे आतल्या बाजूला ट्रेडिंग. 5 ला डाऊन, 6 ला अप. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कशावर फोकस करायचा आहे की हे जे वरती आहे किंवा हे खाली आहे या एरियामध्ये बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहेत की बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहेत. जर ह्या 5th पॉइंटला तुम्हाला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला तर इकडून तुम्हाला सेलिंगची एंट्री घ्यायची. या 6व्या पॉइंटला जर तुम्हाला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला तर इकडून तुम्हाला बाईंगची एंट्री घ्यायची. आता ब्रेकआउटला पण इकडे जर कंटिन्युएशन पॅटर्न लाईक जर रेजिस्टन्सला तुम्हाला बुलिश पॅटर्न मिळत असतील तर याचा अर्थ तुमचा रेजिस्टन्स वीक झालाय, कमजोर झालाय तुमचा रेजिस्टन्स आणि इथून तुम्हाला वरच्या साईडला रॅली मिळू शकते. असेंडिंग ब्रॉडनिंग म्हणजे आपल्याला असा चॅनल मिळतो जो वरच्या दिशेला वाढत जातो. ओके, असा चॅनल मिळतो सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा जो वरच्या दिशेला वाढत जातो. आता हे कधीपर्यंत चालू शकतं? 1 2 3 4 5 6 जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत हे पुढे कंटिन्यू चालू शकतं. ज्या क्षणी ब्रेकआउट मिळेल तसं वरच्या दिशेला हा चार्ट धावणार, ब्रेकडाऊन मिळाला तर हा चार्ट खालच्या दिशेला धावणार. आता नेक्स्ट आहे डिसेंडिंग ब्रॉडनिंग, म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा जो चॅनल तयार झालेला आहे तो डाऊन साइडला वाढत जातो. आता इथे पण तसंच आहे, हे 4 पिलर मिळेपर्यंत आपण शांत बसायचं. परत सुरू, 5व्याला सेलिंग, 6 ला बाईंग, 7व्याला सेलिंग, 8 ला बाईंग. जर ब्रेकआउट होईल असं वाटतंय या पॉइंटला तर मग इथे थांबायचं, वाट बघायची. कंप्लीट ब्रेकआउट झाल्यानंतर मग याचा हाय जो आहे तो ब्रेक झाल्यानंतर पुढे तुम्ही इकडे बाईंगची एंट्री घेऊ शकता. आता या ठिकाणी बघा, हा चॅनल आहे असेंडिंग ब्रॉडनिंग. ओके, हा जो आता आपण शिकलो फर्स्ट पॅटर्न तो आहे. वरच्या दिशेला हा वाढत वाढत चाललेला आहे. असेंडिंग ब्रॉडनिंग हा फर्स्ट पॉइंट, त्याच्यानंतर हा सेकंड पॉइंट, हा थर्ड पॉइंट, हा फोर्थ पॉइंट, 5th पॉइंट, 6th पॉइंट, 7th पॉइंट, 8 पॉइंट आणि इथून कमजोर होत चाललाय. त्याच्यानंतर इकडे आपल्याला गॅप अप ओपनिंग मिळाली आणि इथून स्टॉक बूम झाला. आता जर इकडे नीट बघितलं ना तर इकडे आपल्याला नक्कीच कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स मिळतील. आता इकडे बघितलं तर स्पिनिंग टॉप आहे. फर्स्ट पॉइंट जो आहे तिकडे तुम्हाला स्पिनिंग टॉप दिसतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर एक बेरिश एंगल्फिंग तुम्हाला दिसू शकतो. त्याच्यानंतर इकडे एक छोटीशी दोजी आहे, या ठिकाणी एक छोटीशी दोजी आहे आणि त्याच्या आधी एक हॅमर पण आहे. आता या ठिकाणी झूम करून बघावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी एक मारुबोजू कॅन्डल आहे. इथे ट्रेड आपल्याला मिळालेला नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी पियर्सिंग लाईन पॅटर्न आहे. इथे गॅप डाऊन ओपनिंग आहे आणि वरच्या दिशेला स्टॉकने अप ट्रेंड दिलेला आहे. या ठिकाणी दोजी कॅन्डल आहे, ग्रॅव्हस्टोन दोजी आहे. या ठिकाणी बेरिश पॅटर्न मिळाला पण तो सस्टेन नाही झाला. हरामी पॅटर्न आहे, तो सस्टेन नाही झाला. कारण की इथे पण कॅन्डलने एक इंडिकेशन दिलेलं आहे. ज्यावेळेस इथून स्टॉक खाली धावला त्यावेळेस इथे एक हॅमर टाइप तयार झालाय आणि इथून परत स्टॉक वरती गेला. मग अशा ठिकाणी तुम्ही एंट्री नाही घेणार, कारण की इथे तुम्हाला समजलंय ऑलरेडी, या प्रकारातच तुम्हाला समजलंय की हा रेजिस्टन्स वीक झालेला आहे.
ओके, त्याच्यानंतर इथून गॅप अप ओपनिंग मिळाली, या ठिकाणी बघितलं तर बुलिश एंगल्फिंग मिळालंय आणि इथून स्टॉक वरती धावलाय. आता हा आहे असेंडिंग ब्रॉडनिंगच. या ठिकाणी एक हॅमर आहे, हॅमरला आणि याला जर आपण कन्सिडर केलं तर बुलिश हरामी आहे. त्याच्यानंतर हा आहे डार्क क्लाउड कव्हर आहे, जो आपल्याला सेलिंगचं इंडिकेशन देतो. परत या ठिकाणी बघितलं तर बुलिश एंगल्फिंग आहे. परत इथून वरती गेलो आपण तर या ठिकाणी दोजी पॅटर्न आहेत. ओके, या ठिकाणी दोजी पॅटर्न आहेत. स्पिनिंग टॉप आहे, एक दोजी आहे आणि इथून स्टॉक खाली गेलेला आहे. आता हा काय करणार, स्टॉक इथून इथपर्यंत येणार, परत वरच्या दिशेला वाढायचा प्रयत्न करणार. हा चॅनल जिथे असेल तिथून तो खाली धावेल. जर ब्रेक डाऊन करायचा असेल तर इथून तो खाली रन करेल, ब्रेकआउट करायचा असेल तर इथून वरती रन करेल. तर बेसिकली काय आहे चार्ट पॅटर्न मध्ये, जिथे जिथे ट्रेंड लाईनला सपोर्ट मिळतो तिथे तिथे आपण बाईंग किंवा सेलिंगचा विचार करतो. वरच्या ट्रेंड लाईनला जर रेजिस्टन्स मिळाला तर इकडे आपण सेलिंगचा विचार करू शकतो. खालच्या ट्रेंड लाईनला सपोर्ट मिळाला तर आपण इकडे बाईंगचा विचार करू शकतो. इनसाइड ट्रेडिंग म्हणजे काय, आतल्या बाजूला 5व्या 6व्या पॉइंटला जेव्हा आतल्या बाजूला रेजिस्टन्स किंवा सपोर्टला टच होतो त्यावेळेस होणारं बाईंग आणि सेलिंग म्हणजे इनसाइड ट्रेडिंग. ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ट्रेडिंग म्हणजे रेजिस्टन्स तुटून वरती स्टॉक धावला तर ब्रेकआउट ट्रेडिंग. सपोर्ट तुटून जर खालच्या दिशेला स्टॉक धावला तर ब्रेकडाऊन ट्रेडिंग. मार्केटमध्ये बरेच ट्रेडर्सचे प्रकार आहेत. काही ट्रेडर्स असे असतात त्यांना फक्त ब्रेकआउट ट्रेडिंग करायला येतं. काही ट्रेडर्स असे आहेत की ज्यांना फक्त ब्रेकडाऊन ट्रेडिंग करायला येतं, किंवा काही असे आहेत जे फक्त बाईंग साइडला असतात, काही असे आहेत ते फक्त सेलिंग साइडला असतात. आपल्याला ऑलराऊंडर व्हायचंय. बाईंग पण करता आलं पाहिजे, सेलिंग पण करता आलं पाहिजे, इनसाइड ट्रेड पण करता आलं पाहिजे, आउटसाइड ट्रेडिंग म्हणजे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ट्रेडिंग पण आलं पाहिजे. असं नाहीये की आपल्याला इक्विटी मध्येच ट्रेड करायचंय. हा, इनिशियल स्टेजला जोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये एखादे एक वर्षभर वगैरे होत नाही तोपर्यंत तुम्हाला इक्विटीवरच फोकस करायचा आहे. जर तुम्ही टेस्ट मॅच जिंकलात तरच तुम्हाला इंटरनॅशनल मॅच जिंकता येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. प्रॅक्टिस हा एकमेव पर्याय आहे शेअर मार्केटमध्ये विन होण्यासाठी. आता या ठिकाणी कोणता चॅनल आहे, असेंडिंग ब्रॉडनिंग, वरच्या दिशेला चॅनल वाढतोय. हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, इथे काहीतरी कॅन्डलस्टिक पॅटर्न असणार. त्याच्यानंतर हा थर्ड पॉइंट, इथे परत काहीतरी कॅन्डलस्टिक पॅटर्न असणार. हा फोर्थ पॉइंट, इकडे आपल्याला कॅन्डलस्टिक इंडिकेशन देणार. फिफ्थ पॉइंट पासून आपण इथे ट्रेडिंग करायला सुरुवात करायची. जोपर्यंत 4 पिलर मजबूत होत नाही तोपर्यंत आपण ट्रेडिंग करायची नाही. फिफ्थला आपण बघायचं इथे काय होतंय, बाईंगचं इंडिकेशन आहे की सेलिंगचं आहे, आणि इथे ट्रेड घ्यायचा. परत इकडे ऑब्झर्व करायचं, सेल करायचं. परत इकडे ऑब्झर्व, परत इकडे ऑब्झर्व, आणि जो ट्रेड आपल्याला कॅन्डलस्टिक सांगतायत तो ट्रेड आपण इथे घेऊ शकतो. आता फक्त कॅन्डलस्टिकच्या जोरावर आपण ट्रेडिंग करणार का, तर नाही. आपले वेगवेगळे इंडिकेटर सोबतचे सेटअप्स आहेत त्याला पण आपण कंबाईन करणार आणि मग ट्रेडिंग सुरू करायचंय आपण. आता असं समजू नका की तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन कळाली किंवा चार्ट पॅटर्न कळाले तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये परफेक्ट झाला आणि उद्यापासून जोराने 9 वाजता एकदम सूटबूट घालून ट्रेडिंगला आपल्याला बसायचं नाहीये. ट्रेडिंग साठी आपल्याला भरपूर टाइम आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. जोपर्यंत बेसिक लेवल आपली कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण ट्रेडिंगचा विचार सुद्धा करणार नाही. आता इनिशियल स्टेज अशी आहे की तुम्हाला investing.com वरती डेली 1 ते 1.5 तास स्पेंड करायला पाहिजे. तिकडे जाऊन चार्ट पॅटर्न शोधायचे आहेत, कॅन्डलस्टिक कोणत्या तयार होत आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, हे सगळी प्रॅक्टिस सुरू केली पाहिजे. त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे. जे पण तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा कॅन्डलस्टिकचे जे पॅटर्न्स आहेत ते पण तुम्हाला कन्फर्म होत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला विचारू शकता, मॅडम हा बेरिश हरामी आहे का, हा बेरिश एंगल्फिंग आहे का, बुलिश एंगल्फिंग आहे का, ही मी ट्रेंड लाईन बरोबर काढली का. फोटो काढायचा, स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवायचं. मला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस मी तुमच्या क्वेरीचा आन्सर देणार, तुम्ही पाठवलेल्या होमवर्कचं आन्सर देणार. विदिन 24 तास तुम्हाला तुमच्या
क्वेरीचं किंवा होमवर्कचा आन्सर मिळेल याची मी तुम्हाला अश्युरिटी देते. आता या ठिकाणी काय आहे, हे जेव्हा 4 पिलर तयार झाले आपले 1 2 3 4, तेव्हा आपण या ठिकाणी बाईंगचा विचार केला. इथून आता स्टॉक इथे जाणार, परत इकडे बाईंग सेलिंग जो काही प्रकार तयार होईल त्याच्यावरती आपली एंट्री एक्झिट निश्चित होईल. हा काय झाला, डिसेंडिंग ब्रॉडनिंग, खालच्या दिशेला चॅनल ब्रॉड होत आहे. त्याच्यानंतर हा काय आहे, बुलिश चॅनल. जेव्हा समांतर पद्धतीने एखादा चॅनल वरच्या दिशेला वाढत असतो, समांतर पद्धतीने वरच्या दिशेला, म्हणजे बुलिश ट्रेंड मध्ये एखादा चॅनल जेव्हा असतो त्यावेळेस आपण त्याला बुलिश चॅनल असं म्हणतो. ह्याच्यामध्ये पण सेम 4 पिलर तयार होईपर्यंत शांत बसायचं, 5व्याला सेल करायचं, 6व्याला बाय करायचं, परत इकडे डिसाइड करायचं कॅन्डलस्टिक वरनं बाईंग सेलिंग काय आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बेरिश चॅनल. जसा बुलिश चॅनल तसाच बेरिश चॅनल, पण बेरिश चॅनल खालच्या दिशेला वाढत जातो. इथे पण 4 पिलर होईपर्यंत आपण वाट बघायची आणि त्याच्यानंतर 5व्या 6व्या पासून तुम्ही बाईंग सेलिंग इनसाइड आणि आउटसाइड ट्रेडिंग तुम्ही करू शकता. आणि हा आहे इक्वल चॅनल, म्हणजे टोटल साइडवेज मध्ये जेव्हा मार्केट असतं त्यावेळेस असं मार्केटचं रिप्रेझेंटेशन असतं. आता ह्याच्यामध्ये पण 1 2 3 4 पॉइंट्स मिळेपर्यंत शांत बसायचं. त्याच्यानंतर हे इकडे 5व्याला सेलिंग, 6व्याला बाईंग, 7व्याला परत अकॉर्डिंग टू कॅन्डलस्टिक टाइप तुम्ही डिसाइड करू शकता बाईंग करायचं की सेलिंग करायचं. आय होप आतापर्यंत थोडंफार क्लिअर झालं असेल की आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक कुठे बघायचे आहेत, बेरिश कॅन्डलस्टिक कुठे बघायचे आहेत. त्याच्यानंतर चार्ट पॅटर्न बघताना रेझिस्टन्स वरती आपल्याला काय बघायचंय, सपोर्ट वरती आपल्याला काय बघायचंय. आता आपण जेवढे चार्ट पॅटर्न बघणार तेवढे आपले सगळे लक्षात ठेवायचे आहेत का, तर हो. आणि फक्त तुम्हाला कॅन्डलस्टिक आणि चार्ट पॅटर्न ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, बाकीचं तुम्हाला प्रॅक्टिस करून येत जाणार. जर तुमच्या डोक्यामध्ये चार्ट पॅटर्न परफेक्ट झाले ना, तर तुम्हाला आपोआप ट्रेंड लाईन कुठे आणि कशी येऊ शकते हे पण कळत जाणार. जर आताच्या घडीला ट्रेंड लाईन मध्ये म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायला जर गडबड होत असेल, तर जेव्हा तुम्ही चार्ट पॅटर्न कंप्लीट करणार ना त्यावेळेस चार्ट पॅटर्न तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा दिसणार. जर एखादा स्टॉक असा वरती जात असेल त्यावेळेस तुम्हाला डोळ्यांनी पण समजतं की इथे कोणता तरी चार्ट पॅटर्न आहे. इथे फक्त ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करता आली की झाला, हा चार्ट पॅटर्न तुम्हाला मिळाला. इथून ब्रेकआउट ब्रेकडाऊन ट्रेडिंग तुम्ही करू शकता आरामात. सोपं आहे, फक्त ह्याला मेहनतीची गरज आहे. आता या ठिकाणी बुलिश चॅनल आहे, बुलिश चॅनल हा आहे बेरिश चॅनल. आता या ठिकाणी काय आहे, हा पूर्ण बुलिश चॅनल आहे, वरच्या दिशेला समांतर पद्धतीने प्राइस वाढत आहे. ओके, हा झाला तुमचा बुलिश चॅनल. आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि स्टॉक इथपर्यंत आला. आता हा पॅटर्न कोणता आहे, तर असेंडिंग ब्रॉडनिंग आहे. हा असेंडिंग ब्रॉडनिंग आहे. हा जो चॅनल आहे हा वरच्या दिशेला वाढत चाललेला आहे. हा असेंडिंग ब्रॉडनिंगचा एक प्रकार आहे. आता या ठिकाणी बुलिश चॅनल आहे, बेरिश चॅनल आहे आणि हा इक्वल चॅनल आहे. हे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं आपोआप तुम्हाला येत जाणार. ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त मेहनतीची जोड आहे. दिवसाला ज्यावेळेस तुम्ही 50-100 चार्ट बघायची सवय करणार ना त्यावेळेस हे आपोआप तुम्ही त्याच्याशी फेमिलियर होत जाणार. हा बेरिश चॅनल आहे, हा परत एक बेरिश चॅनल आहे आणि हा बुलिश चॅनल आहे. काल मी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन शिकवले होते. तर या ठिकाणी हा झोन आहे, हा एक झोन तयार झालेला आहे. आता हा कसा बनतो, ज्यावेळी कॅन्डलस्टिकची बॉडी टू बॉडी आपण जॉईन करतो आणि ज्यावेळेस कॅन्डलस्टिकचा लो टू लो जॉईन करतो त्यावेळेस हे असा प्रकार आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे फॉलिंग वेज. वेज म्हणजे काय, निमुळता. ओके, म्हणजे जर वरच्या दिशेने जर एखादा चार्ट पॅटर्न निमुळता होत असेल तर तो आहे फॉलिंग वेज. ओके, तर आता साधारण ह्याच्यामध्ये प्राइस
या वेज मध्ये असते. 1 2 3 4 पर्यंत आपण वाट बघायची. 5th ला बाईंग, 6th ला सेलिंग. हा पार्ट नॅरो असल्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे ते छोटं मिळू शकतं तुम्हाला. शक्यतो ज्यावेळेस आपल्याला फॉलिंग वेज एकदम छोट्या भागामध्ये मिळतात त्यावेळेस तिकडे ट्रेड नाही करायचं. पण जर समजा हे खूप हा जर सपोर्ट आणि रेजिस्टन्स मधला जो गॅप आहे तो जर मोठा असेल तर या ठिकाणी बाईंग सेलिंग करायला काय हरकत नाहीये. ओके, तर वरच्या दिशेला ब्रेकआउट झाला तर मग तुम्ही इथे एंट्री घेणार. रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर खालच्या दिशेला झाला ब्रेकडाऊन तर सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता. आता फॉलिंग वेज काय होतं, खालच्या दिशेला निमुळता होत होतं. रायझिंग वेज म्हणजे वरच्या दिशेला निमुळता. इथे पण सेम चार पॉइंट्स मिळेपर्यंत शांत बसायचं. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन ड्रॉ करायची सपोर्ट आणि रेजिस्टन्सची. आणि 5th 6th पासून तुम्ही इनसाइड ट्रेडिंग करू शकता आणि आउटसाइड ट्रेडिंग करू शकता. आता हे काय आहे, फॉलिंग वेज. खालच्या दिशेला स्टॉक मूव्ह होतोय नॅरो रेंज मध्ये. 1 2 3 4. 5th ला आल्यानंतर इकडे बाईंग प्रेशर आलं. इकडे बघा प्रॉपर इकडे एक हरामी पॅटर्न तयार झालेला आहे. बुलिश हरामी आहे. हा बेरिश एंगल्फिंग आहे. त्याच्यानंतर हा आहे पियर्सिंग लाईन पॅटर्न. त्याच्यानंतर हा आहे बेरिश हरामी आणि इकडून हा स्टॉक खाली पडलेला आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर बघा इकडे एक ग्रॅव्हस्टोन दोजी तयार झाली आहे. ग्रॅव्हस्टोन दोजी आपल्याला काय इंडिकेट करते की स्टॉक खाली जाणार आहे. सपोर्टला आल्यानंतर तुम्हाला ग्रॅव्हस्टोन दोजी मिळते याचा अर्थ तो सपोर्ट वीक झालेला आहे. हे आहे असेंडिंग ब्रॉडनिंग. ओके, हे आहे असेंडिंग ब्रॉडनिंग. हा स्टॉक वरच्या दिशेला एका चॅनेल मध्ये वाढत चाललेला आहे आणि असेंडिंग ब्रॉडनिंगचा परत फॉलिंग वेज मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, इथून हा स्टॉक खाली पडतोय वेज मध्ये. आता इथे या ठिकाणी ब्रेकआउट मिळालेला आहे. तर आता ह्याच्या पुढची जेव्हा कॅन्डल तयार होईल त्यावेळेस इथून तुम्ही वरती जायचा विचार करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे बेरिश फ्लॅग पॅटर्न. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात काय होतं, आपला फ्लॅग म्हणजे झेंडा जो असतो तो कसा असतो, एक पोल असतो, एक पोल असतो आणि एक असा फ्लॅग असतो, राईट. एक पोल आणि एक फ्लॅग असतो. फ्लॅग म्हणजे हा पोर्शन झाला. ओके, फ्लॅग म्हणजे हा पोर्शन आणि बेरिश म्हणजे खालच्या दिशेला धावणारा आणि हा पोल झाला. हा आपला आहे पोल आणि हा आहे फ्लॅग. फ्लॅग म्हणजे इथे एक चॅनेल तयार होतो. तर आता बेरिश मध्ये काय होतं, पोल उलटा असतो आणि जो फ्लॅग चा जो चॅनेल असतो तो मोस्टली बुलिश चॅनेल असतो. बेरिश फ्लॅग मध्ये बुलिश चॅनेल तयार होतो. ओके, जर समजा एखादा स्टॉक वरती गेला असेल आणि इथून खाली पडताना तो काय करणार, इथून एक पोल तयार करणार, त्याच्यानंतर इथे एक फ्लॅग तयार करणार आणि अजून त्याला खाली यायचं असेल तर ह्या फ्लॅगचा ब्रेकडाऊन झाला की अजून तो खाली पडणार. ओके, साधारण अशा ठिकाणी एक फ्लॅग तयार होऊ शकतो. आता हा काय आहे, बुलिश फ्लॅग. बुलिश फ्लॅग मध्ये जसं मी मगाशी दाखवलं एक पोल आणि फ्लॅग असतो. ओके, हा झाला पोल आणि हा इथे आहे फ्लॅग. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला सेम करायचंय. फ्लॅगच्या आतमध्ये तुम्ही इनसाइड ट्रेडिंग करू शकता. म्हणजे इकडे 4 पॉइंट मिळेपर्यंत शांत बसायचं. 1 2 3 4. 5th ला सेलिंग, 6th ला बाईंग, परत 7th ला सेलिंग. असं करत करत तुम्ही जोपर्यंत चॅनेलचा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत इनसाइड ट्रेडिंग करू शकता. ज्यावेळी चॅनेलचा ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस तुम्ही बाईंग आणि सेलिंग डिसाइड करू शकता. तसंच इकडे इनसाइड ट्रेडिंग आणि आउटसाइड ट्रेडिंग दोन्ही पण तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी बघितलं तर इकडे आहे एक पोल आहे, हा एक पोल आहे आणि इथे फ्लॅग आहे. याचा वरच्या दिशेला ब्रेकआउट झाला, स्टॉक वरती गेला. त्याच्यानंतर इकडे बेरिश पॅटर्न आहे.
वरच्या दिशेने स्टॉक पडत होता, एक पोल तयार झाला आणि इकडे एक फ्लॅग तयार झाला आणि ह्याचा आणखीन ब्रेकडाऊन झाला, अजून खाली स्टॉक आला. त्याच्यानंतर हा बुलिश फ्लॅग आहे, हा झाला पोल तुमचा आणि हा झाला फ्लॅग आणि इथून स्टॉक वरच्या दिशेला धाव घेणार. त्याच्यानंतर हा आहे पेनंट. पेनंट म्हणजे काय? पताका. आपला साधारण वारीचा पताका कसा असतो असा. ओके, ह्याच्या आतमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. 1 2 3 4 पर्यंत तुम्ही शांत बसायचं. 5th पासून परत सेलिंग, 6 ला बाईंग, 7 ला सेलिंग, 8 ला बाईंग, असं करत करत तुम्ही ह्याच्यामध्ये थांबू शकता. ज्यावेळेस ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस बाईंग सेलिंग चा तुम्ही विचार करू शकता. आता एवढे पॅटर्न्स आपण बघितले, ह्याच्यातला स्ट्रॉंग पॅटर्न कोणता आहे तर बेरिश आणि बुलिश फ्लॅग पॅटर्न. बेरिश आणि बुलिश फ्लॅग पॅटर्न हे पॅटर्न जेव्हा तयार होतात त्यावेळेस आपल्याला मिळणारा जो रिझल्ट असतो तो खूप जास्त चांगला असतो. आता मार्केट काय होतं, अप ट्रेंड मध्ये असतं. ही एक टिप आहे, लक्षात ठेवा. मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं, मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं आणि मार्केट साइडवेज मध्ये असतं. माझं आतापर्यंतचा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स असं सांगतो, सर्वात चांगलं मार्केट असतं साइडवेजचं. ह्याच्यामध्ये तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता किंवा ही जर रेंज छोटी असेल तर तुम्ही शांत बसायचं. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ज्या वेळेस तुम्हाला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मिळणार त्यावेळेस तुमचे खरे पैसे बनणार. जेवढं मार्केट साइडवेज मध्ये असणार तेवढंच ते उफाळून बाहेर येणार. आता ज्वालामुखी कशी असते, जमिनीच्या आतमध्ये चालू असतं. जेव्हा ज्वालामुखी उफाळून बाहेर येते त्यावेळेस किती त्याच्यामध्ये प्रेशर असतं ते आपल्याला जाणवतं, राईट. जेवढं जास्त मार्केट कॉन्सोलिडेट होणार तेवढा जास्त तुफान रिझल्ट असणार आपल्याला. खाली किंवा वर होऊ द्या, इथेच आपले पैसे बनणार. मार्केटमध्ये असं आहे का फक्त बाईंगच करायचं किंवा फक्त सेलिंगच करायचं? मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी अपॉर्च्युनिटी असते, प्रत्येक वेळी अपॉर्च्युनिटी असते. फक्त त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. जर साइडवेज मार्केट असेल तर शांत बसा, काही करू नका. आता ऑप्शन बाईंग आणि सेलिंग ह्याच्यामध्ये काय आहे, बाईंग पण करू शकतो ऑप्शन मध्ये आणि सेलिंग पण करू शकतो. लोक काय करतात की दररोज दिवशी मला ट्रेड करायचे, याचा अर्थ दररोज आपण बाईंग साइडला बसू शकतो का तर नाही. त्याची पण एक वेळ असते, बायर्सची पण एक वेळ असते, सेलर्सची पण एक ठराविक वेळ असते. ज्यावेळेस सेलरचा दिवस असतो त्यावेळेस सेलिंगच केलं पाहिजे, ज्यावेळेस बायरचा दिवस असतो त्यावेळेस बाईंगच केलं पाहिजे. जर मार्केट साइडवेज मध्ये असेल तर तुम्ही बाईंगचा विचार पण नाही करू शकत ऑप्शन मध्ये, त्यावेळी सेलिंगचाच विचार करू शकता तुम्ही. ओके, हे सगळे टिप्स आहेत जे तुम्हाला हळूहळू मिळत राहतील. आजची टिप काय आहे, जेवढं जास्त मार्केट कन्सोलिडेट करतं तेवढं आपण वेट करायचा. ओके, जेवढ्या कमी रेंज मध्ये ते कन्सोलिडेट करणार ना तेवढं जास्त आपल्याला रिझल्ट मिळणार. जर समजा निफ्टी आज 17,550 ते 17,450 या 100 पॉइंटच्या रेंज मध्येच फिरते, उद्याच्या दिवशी पण सेम झालं, त्याच्यानंतरच्या दिवशी पण सेम झालं, याचा अर्थ निफ्टी मध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जबरदस्त मोमेंट मिळणार आहे. ओके, मी आता काय सांगितले आजची टिप, जेवढं जास्त कन्सोलिडेशन तेवढा जास्त आपल्याला अप साइडला किंवा डाऊन साइडला पैसा कमवायचा चान्स असतो. म्हणजे याचा अर्थ काय, जर साइडवेज मार्केट असेल तर वाट बघा. जर तुम्हाला ऑप्शन सेलिंग करता येत असेल तर करू शकता, पण जर तुमचं तेवढं बजेट नसेल तर शांत बसा. ज्यावेळेस ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करू शकता. इक्विटी मध्ये पण साइडवेज मार्केट आहे, शांत बसा. ज्यावेळेस ब्रेकआउट होईल त्यावेळेस बाय करा, ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस सेल करा. मार्केटमध्ये रोज अपॉर्च्युनिटी आहे, मार्केट रोज ओपन आहे, मार्केट कुठे पळून जाणार नाही. आज तुमचा लॉस झाला म्हणून उद्या मार्केट ओपनच होणार नाही असं नाहीये. प्रत्येक दिवशी मार्केट ओपन होणार, त्याचे ठरलेल्या वेळी 9 वाजता ते ओपन होणार, 3:30 ला ते बंद होणार. उगाच आपले पैसे ट्रेड करायचं म्हणून करू नका.
ट्रेड व्यवस्थित पद्धतीने करायचा असेल तरच करा, अदरवाईज करूच नका. कशाला आपल्या कमवलेल्या पैशावरती आपण जोखीम घेऊन विनाकारण पैसे इन्व्हेस्ट करायचे किंवा विनाकारण ट्रेड करायचा काही माहित नसताना आणि लॉसेस घेऊन शांत बसायचं. स्टॉक मार्केट ही एक विद्या आहे आणि त्याचा योग्य उपयोग केला तर त्याच्यावरती तुम्हाला यश नक्की मिळणार. मला असं वाटतं आतापर्यंत तरी जितक्या लोकांनी हा कोर्स जॉईन केलेला आहे, आपल्याला एक आठवडाच झालेला आहे. एक आठवडाच झालेला आहे. आतापर्यंत सगळ्यांच्या डोक्यातून ऍटलिस्ट एवढं तरी गेलं असेल की स्टॉक मार्केट म्हणजे जुगार आहे. स्टॉक मार्केट हा एक ऍनालिसिस आहे ज्याच्या बेसिसवरती आपण प्रेडिक्शन करू शकतो. प्रेडिक्शन म्हणजे काय? अंदाजा बांधू शकतो की मार्केटमध्ये पुढची स्टेप काय होणार. जेवढं जास्त नॉलेज तेवढं जास्त स्ट्रॉंग प्रेडिक्शन. 99% आपल्या हातामध्ये आहे मेहनत करणे आणि 1% हा नशिबाचा भाग आहे. जर समजा तुम्ही लेवल बरोबर काढली, त्याच्यानंतर तुम्ही पैशाचं कॅल्क्युलेशन मनी मॅनेजमेंट बरोबर केलं, इथे स्टॉप लॉस लावायचा, इथे तुमचं टार्गेट असेल वगैरे, हे सगळं व्यवस्थित केलं, पण त्या दिवशी सडनली एखादी न्यूज आली आणि ते मार्केट तुमच्या विरुद्ध दिशेला गेलं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, तर हा 1% नशिबाचा भाग आहे. पण 99% वेळा ते तुमच्याकडे तेवढं नॉलेज किंवा तेवढं तुमची मेहनत असली पाहिजे तर त्या 99 वेळा तुमच्याकडे मार्केट पैसा जमा करणार. आणि जर फक्त तुम्ही नशिबाच्या जोरावरती ह्या 1%च्या जोरावरती जर स्टॉक मार्केटमध्ये येऊन म्हणजे बाईंग सेलिंग करत राहिलात तर इथून तुमचा रिझल्ट हाच असणार की तुम्ही इथून नुकसान घेऊन बाहेर पडणार. जर तुम्ही ह्या 99% सोबत राहिलात तर इथून तुम्ही नक्कीच पैसे घेऊन थोडे दिवस मार्केटमध्ये व्यतीत केल्यानंतर नक्की तुम्ही इथून भरघोस प्रॉफिट घेऊन तुम्ही क्लोजिंग करू शकता स्वतःची. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आणखीन काही चार्टचे पॅटर्न्स आहेत ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस कसं डिसाइड करायचं त्याच्यावरती आपलं पुढचं लेक्चर असेल. ओके, तर आतापर्यंत एवढंच आहे. होमवर्क करा आणि आजचा होमवर्क असा आहे की investing.com वर जायचं आहे. तिकडे चार्ट्स बघायचे आहेत. जिथे जिथे चार्ट पॅटर्न तयार होत आहेत तिथे तिथे मार्क करायचं आणि मला स्क्रीनशॉट पाठवायचे. कमीत कमी 5 चार्ट पॅटर्न शोधून मला पाठवायचे आहेत तुम्हाला. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.